निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। प्रहर उलटून गेला। गुरुदेव एव्हाना यायला हवे होते। गुरुवर, त्यांना वाटेत गावकरी तर भेटले नसतील ना? तसे झाले असेल तर गुरुदेव तडक गावातही जाऊ शकतात। भरतरी, श्री मच्छिंद्रनाथ आपले गुरु आहेत, त्यांच्यावर आदिमाया प्रसन्न आहे आणि म्हणूनच त्यांना माया मच्छिंद्र असं देखील संबोधतात। गावकरी जरी त्यांना भेटले तरीही ते गावात एकटेच जाणार नाहीत। आदेश अलख निरंजन। गुरुदेव, शुभम भवतु। शुभम भवतु। शुभम भवतु। गुरुदेव, आम्ही आपलीच प्रतीक्षा करत होतो। गुरुदेव, आपण जो मंत्र सिद्ध करायला गेला होता त्याविषयी ऐकायला आवडेल। त्याविषयी मी नक्कीच सांगेन गहिनी, परंतु भरतरीच्या चेहऱ्यावर ही चिंता कसली? गुरुदेव, आपण सर्वज्ञ आहात, मला आपलीच चिंता लागली होती। गुरुदेव, तुम्ही इथे नव्हतात तेव्हा गावातले काही लोक या स्थानी आले होते। त्यांनी आपल्याला ही जागा सोडून जायला सांगितले आहे। पंच त्याच्यामध्ये नसतील। होय गुरुदेव, पंच त्यात नव्हते, कारण अक्काबाईचा वशीकरण मंत्र तुम्ही दिलेल्या विभूतीमुळे त्यांच्यावर लागू झाला नाही। पण गुरुदेव, पंच तसेही आपल्याकडे आले नाही। पंच सध्या खचून गेले आहेत भरतरे, त्यांना दुःख झालं आहे। गावातली माणसं त्यांच्या मनाविरुद्ध वागत आहेत हे त्यांना सहन होत नाहीये। गुरुदेव, आपण गावातल्या लोकांची भूल कधीही उतरवू शकतो, परंतु पंचांच्या मनाला उभारी देणं आता महत्वाचं आहे। पंचाला तर आपल्याला भेटायचं आहेच, परंतु त्या अगोदर आपल्याला एक अत्यंत महत्वाचं कार्य करायचं आहे। वनात एक हिंस्त्र वाघ फिरतो आहे। आणि तो नरभक्षक झाला आहे। त्याला आपण जर शांत केलं नाही तर वनातून प्रवास करणाऱ्या वाटसरूंसाठी ते अत्यंत धोकादायक असू शकतं। तो वाघ हातात चवताळलेला आहे। गुरुदेव, मी त्वरित तिथे जातो आणि त्या वाघाला शांत करून येतो। नाही गोरक्ष, ते कार्य भरतरीचं आहे। तो वाघ असा हिंस्त्रपणे का वागायला लागला हे आपल्याला भरतरीच सांगू शकेल, आणि ते माहिती असल्याशिवाय त्याला शांत करणं योग्य नाही। भरतरी, हे कार्य तुलाच करावं लागेल। जशी आज्ञा गुरुदेव। चला। आदेश अलख निरंजन। खंडू, घाबरला रे घाबरला। या गावचा पण आपल्याला घाबरला। माझ्यावर रुबाब दाखवत होतास काय र? हा,
पर आता तोंडातनं एक सबूत बी फुटना बघ. अगं त्याने स्वतःला कोंडून घेतलं या. कोंडून गेल नाही तर काय करील. आता तर तोंड दाखवाय बी जागा उरलेली नाही त्याला. श्रीपाद, अहो प्रमुख, काय झालंय काय? अहो जावई बापू, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय काय झालंय ते. काय प्रमुख, बरोबर ना? होय बोपांना बरोबर ओळखलत तुम्ही. श्रीपाद, अरे नगरातील अधिकाऱ्यांनी आपल्या गावचा शेतसारा माफ केला. काय तुझी लीला. काय? जशी नियतीची इच्छा. नियतीचं माहित नाही, पण तुझी इच्छा पूर्ण झाली. नाहीतर प्रयत्न मी करतच होतो, पण माझ्या प्रयत्नांना यश आलं नाही. श्रीपाद, अरे ज्या माणसाचा या गोष्टीला नकार होता त्याचं म्हणजे माझं मन वळवलंस तू. मला वाटत होतं नगरातील अधिकारी आपल्या गावचा शेतसारा माफ करणार नाही, त्या भीतीमुळे मी नाही म्हणत होतो. तू मार्ग दाखवला आणि हे सगळं झालं. अहो भोपांना, नगरातले अधिकारी भल्या भल्यांचं ऐकत नाहीत, पण श्रीपादनं चमत्कार घडवून आणला. धन्य आहे. नाही नाही, माझ्या पाया पडू नका. तुम्ही तुमचं कर्तव्य करत आहात. लोकांच्या भल्यासाठी तुम्ही आपल्या पदाचा वापर करत आहात. त्यातच सगळं आलं. शुभम भवतु. अरे देवा, यो तो वाघाचा आवाज आहे. म्हणजे वाघ इथं कुठेतरी जवळपासच असायला पाहिजे. आदेश! अलर्ट! निरंजन, कन्ये, तू घाबरू नकोस, आम्ही आहोत. हे व्याघ्र देवता, थांब. परत तुझ्या वनातल्या ठिकाणी निघून जा. ही कोणी सामान्य मुलगी नाही. तुमच्यामुळे माझा जीव वाचला. तुमचे लई उपकार झाले माझ्यावर. बाळ, असहाय्य मनुष्यांचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. परंतु इतक्या निर्भीड अरण्यामध्ये तू एकटी कशी आलीस बाळा? मी ऐकली नव्हती. आमच्या गावातली काही माणसं माझ्या सोबत होती, पण वाघाचा आवाज ऐकला
आणि समदे माग पळून गेले. मला भीती वाटली आणि पळता बी आलं नाही. तुला कुठे जायचं आहे? आम्ही तुला तिकडे पोहोचवू शकतो. माझी अक्काबाई इकडल्या गावात आली, ती इथंच राहती. लय दिस झालं घरी आली नाही, म्हणून मी तिला भेटायला आली. अक्काबाई म्हणजे जी स्त्री स्वतःला देवी म्हणून घेते ती? वय वय तीच. तुम्ही ओळखता तिला? तुझ्या अक्काबाईचा लौकिकच असा आहे की तिला इथे सगळे ओळखतात. वय वय ती आहेच तशी. नाव काय बाळा तुझं? चित्रावती नाव आहे माझं. समदे चित्रा म्हणतात मला. साधू बुवा, तुमच्या पाया पडू द्या. तुम्ही माझा जीव वाचवला. तुमचा आशीर्वाद पाहिजे मला. हे बघ चित्रा, लहान मुली ह्या देवी स्वरूप असतात. तेव्हा तू माझ्या पाया पडली नाहीस तरीही चालेल. नाही, तुम्ही माझा जीव वाचवलाय. मला परत जन्माला घातल्यावानीच झालं. तुम्ही माझ्यासाठी देव आहेत. मला पाया पडू द्या. शुभम भवतु. चित्रा, तुला ठाऊक आहे तू आता कुणाच्या पाया पडलीस ते? नाव माहित नाही, पण एकदम महादेवाच्या पाया पडल्यावानी वाटलं. हे आहेत आमचे गुरु, जे साक्षात श्री महादेवांचे शिष्य आहेत. आणि ह्याच श्री मच्छिंद्रनाथांपासून नाथपंथाची सुरुवात होते. मच्छिंद्रनाथ? आणि तुम्ही? हे श्री मच्छिंद्रनाथांचे मुख्य शिष्य श्री गोरक्षनाथ. गोरक्षनाथ? आणि तुम्ही? हे गोरक्षनाथांचे प्रिय शिष्य गहिनीनाथ. तुम्ही वाघाशी बोलला. तुमचं नाव काय आहे? मी भर्तरीनाथ. आपण ठरवले तर माणसांच्याच काही पशुपक्ष्यांच्या मनातलं देखील आपल्याला ओळखता येतं. वय मला बी हे समज शिकायचं आहे. तुम्ही शिकवाल मला? सध्या तरी तुझ्या कामासाठी आलेली आहेस ते पूर्ण कर. जा, तुझ्या अक्काबाईला भेटून ये. आणि चित्रा, नियतीची जर इच्छा असेल तर श्री मच्छिंद्रनाथ तुझा शिष्य म्हणून निश्चित स्वीकार करतील. गहिनी, चित्रावतीला गावाच्या वेशीवर सोडून ये. जा बाळा, तुझं कल्याण हो. चल कन्या. गुरुदेव, चित्रावतीचा आत्मा फार पवित्र आहे. होय गोरक्षा, म्हणूनच तिची आणि आपली भेट झाली. परंतु गुरुवर, इतका पवित्र आत्मा त्या अक्काबाईच्या सहवासात? ते लवकरच सगळ्यांना कळेल. साधू बुवा, तुम्ही राहता कुठं? आम्ही सगळीकडे फिरत असतो. अहो तसं नाही, तुमचं गाव कोणतं? तुम्ही कुठले? ही चराचर सृष्टी हेच आमचं गाव. आम्ही असेच या देशातून त्या देशात फिरत असतो.
आमचे मूळ कैलास पर्वताच्या इथे आहे. मग तुम्ही राहता कुठं? आम्ही वनात राहतो. कोणाच्या घरात नाही राहा? नाही, आम्ही योगी आहोत. कोणा संसारी माणसाच्या घरात राहणं आम्हाला वर्ज्य आहे. अच्छा, मग तुम्ही खाता पिता काय? आम्ही भिक्षा मागतो. त्या मिळालेल्या भिक्षेवरच आमची गुजराण होते. स्वयंपाक कोण करतं? तसं आम्हा सगळ्यांना स्वयंपाक येतो. गुरु मच्छिंद्रनाथांनी आम्हाला सगळं शिकवलं आहे. तुमचं जरा सगळं वेगळंच आहे हं? गाव जवळ आला आहे. चला. गुरुदेव, मला आज्ञा द्या, मी वनात जाऊन येतो. होय भरतरी, जा तू वनामध्ये. आणि त्या वाघाला नेमकं काय झालं होतं ते पहा. गुरुदेव, तो वाघ नाही, ती वाघीण आहे. ती वाघीण आहे, परंतु मग ती अशी हिंस्त्र का झाली? ती वाघीण शिकारीसाठी गेली असताना काही माणसांनी तिचे बछडे पळून नेले. ती प्रचंड तणावात आहे. आपले बछडे सापडले नाही म्हणून ती सैरबैर झाली आहे आणि म्हणून तिने काही मनुष्यांवर हल्ले केले. यात तिची काहीच चूक नाही. मनुष्य स्वार्थापोटी आंधळा झालेला आहे. काय आपलं काय दुसरं हेही त्याला कळत नाही. या संपूर्ण सृष्टीवर जसा त्याचा अधिकार आहे तसाच इतर प्राण्यांचा सुद्धा आहे हे तो विसरतो. भरतरी, तू वनात जा आणि त्या वाघणीला शांत कर. होय गुरुदेव. गुरुदेव, मनुष्याची ही लालसा आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? विनाशाकडे. याचा अन्य दुसरा कोणताही शेवट नाही गोरक्ष. मनुष्य स्वतःला या सृष्टीचा निर्माता समजू लागला आहे आणि ह्याच गैरसमजातून तो सृष्टीचं हवं तसं नुकसान करत सुटला आहे. हवा त्या गोष्टीचा नाश करत सुटला आहे. परंतु त्याला ठाऊक नाही की ह्या कर्मामुळे तो स्वतःचाच विनाश करून घेणार आहे. पंचमहाभूतांवर तो सत्ता मिळवू पाहतोय ते अशक्य आहे. जे मनुष्याला निर्माण करू शकतात ते त्याचा अंतही करू शकतात. हे व्याघ्र देवता, हे व्याघ्र देवता, हे व्याघ्र देवता, तुझी बछडी काही माणसांनी नेली आहे मला माहीत आहे. माते, कृपया करून शांत हो. मी भर्तरीनाथ तुला वचन देतो, ज्यांनी तुझी बछडी चोरली त्यांना मी शिक्षा करीन आणि तुझ्या स्थानावर ती तुला परत मिळतील. तुझी व्यथा अंबे मातेला कळली आहे. तू शांत होऊन तुझ्या स्थानी परत जा. ओ नागबुवा, तुम्हासनी एक डाव सांगितलेलं कळत नाही का? तुम्हाला गावात यायला बंदी आहे. तुम्ही हे धाडस केलंसच कसं? अक्काबाईला जर का हे कळलं नव तर परत जिद्द जाणार नाही तुम्ही. हे पहा, तुमची सगळ्यांची मती भ्रष्ट झाली आहे. तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला कळत नाहीये. आम्ही ठरवलं तर ह्या गावातच काय
यमलोकात सुद्धा प्रवेश करू शकतो. आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. परंतु सध्या तरी तुमच्याशी वाद घालू नये असा आमच्या गुरूंचा आदेश आहे. बघितलं नव, तुमच्या गुरुला बी कळलं हाय आमची अक्काबाई लय मोठी हाय ते. म्हणूनच त्यांनी तुम्हाला योग्य सल्ला दिलाय. अक्काबाईच्या नादाला लागू नका. तिला आडवं गेलात ना तर तीच तुम्हाला यमलोकात धाडी.